डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गोरेगाव पूर्व येथील कामावसात या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी जय भीम पॅन्थर एक संघर्षाचा या चित्रपटाचे उद्या प्रकाशित होणार आहे आणि त्यासाठीच चित्रपटाचे निर्मिती प्रमुख संतोष गाडीजी आपल्या सोबत आहेत। गाडी साहेब, कशा प्रकारे या चित्रपटाची निर्मिती झाली आहे काय माहिती द्या? धन्यवाद साहेब, आज तुम्ही इथे आला सगळी रिपोर्टिंग घेण्यासाठी, त्याबद्दल आपला मार्गदर्शक चॅनलचे धन्यवाद। तसेच जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट याचं निर्मितीचं काम गेल्या काही 2-2.5 वर्षापासून चालू आहे आणि आज आनंद होत आहे की ह्या कामाला यश आलं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने, म्हणजे माझी टेक्निशियन टीम असतील, माझे असंख्य, म्हणजे याच्यामध्ये 200 ते 250 लोकांनी काम केलंय। मग ते डायरेक्टरपासून ते स्पॉट बॉयपासून लाईटमॅनपर्यंत हे सगळे माझ्यासाठी प्रिय आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याने हा चित्रपट उद्या 11 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे। तर त्या प्रचारासंदर्भात प्रमोशनसाठी मी फिरत आहे। महाराष्ट्र दौरा आता संपला आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर आज इथे गोरेगाव या ठिकाणी आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रमेश पाईकरावजी साहेब आणि त्यांची समस्त टीम, मग त्यामध्ये रेश्माताई असतील, सैजराव असतील, आणखी लखनभाई, अशी आमची समस्त टीम या ठिकाणी भेटली आणि आम्हाला पाईकराव साहेबांनी एक आश्वासन नव्हे तर त्यांनी गॅरंटी दिली की हा चित्रपट हा संपूर्ण महाराष्ट्रात सुपरहिट होणार आहे आणि इथे बाजूला असणारा हब मॉल या ठिकाणी ते महिनाभर हाऊसफुलचा बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहण्यास दिसणार आहे, अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली। त्याबद्दल मी पाईकराव साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे नव्यान ड्रीम बिन प्रोडक्शन व जय भीम पॅन्थर टीम तर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो। साधारण महाराष्ट्रातल्या जे PRV मूवी म्हणजे कुठे कुठे कोणत्या ह्याच्यात प्रकाशित होतो? सांगायचं झालं ना साहेब, तर जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक चित्रपट आला होता, जय मम्मुटी यांनी भूमिका केली होती आणि त्या चित्रपटानंतर जय भीमचा जल्लोष देत संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा हा पहिला चित्रपट आहे। तर हा चित्रपट आपण मल्टीप्लेक्समध्ये आणि मोठ्या लेवलला सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे। साधारण कोणाच्या हस्ते या चित्रपटाचं म्हणजे जेव्हा उद्घाटन जेव्हा होणार आहे कोणाच्या हस्ते ह्या चित्रपटाचे लॉन्चिंग आणि ह्या चित्रपटाचं ऍक्च्युअल पोस्टर लॉन्चिंग आम्ही 2 वर्षापूर्वी केली होती छत्रपती संभाजीनगर बुद्ध लेणी येथे। पूज्य भदंत विश्वदानंद बोधी थेरो व आमचे MIMचे इम्तियाज जलील साहेब खासदार, तिथले माजी मंत्री गंगाधरजी गाडे पॅन्थर, त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते झालं होतं आणि त्या ठिकाणी त्यानंतर पूज्य भदंत शिलबोधी थेरो यांच्या आशीर्वादाखाली या पिक्चरची निर्मिती झाली आहे। आपल्यासोबत गोरेगावातील RPIचे प्रमुख रमेशदादा पाईकराव आहेत। रमेशदादा, कशा प्रकारे आज सर्व टीम आपल्याकडे आली आहे आणि तुम्ही त्यांना शुभेच्छा देताय? उद्या 11 एप्रिल रोजी, म्हणजे 11 एप्रिल हा एक ऐतिहासिक दिवस आहे। 11 एप्रिल म्हणजे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट प्रदर्शित फक्त गोरेगावमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे। आणि खास करून आता ज्यांच्याशी आपण चर्चा केली ते आमचे संतोषदादा गाडे, हे आंबेडकरी चळवळीच्या याच्यामध्ये फार म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून काम केलेले आमचे ते नेते आहेत आता, आणि आताच्या घडीला एक कामगार वर्गाचं नेतृत्व केलेलं एक संघटना चालवलेलं आणि आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले असे संतोषदादा गाडे आहेत आणि त्यांची निर्मिती प्रमुख म्हणून या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे। मी सुरुवातीपासून बघतोय, त्यांनी सांगितलं की औरंगाबाद जे आताचं संभाजीनगर आहे तिथे जेव्हापासून चित्रपटाचं लॉन्चिंग झालं, पोस्टरचं लॉन्चिंग झालं, तेव्हापासून आम्ही त्यांचा संघर्ष बघत आहोत आणि योगायोगाने ह्या चित्रपटाचं नाव सुद्धा जय भीम पॅन्थर एक संघर्ष आहे आणि एका संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या चित्रपट निर्मितीमध्ये
असा मोठा सहभाग घेतलेला आहे. त्यामुळं ते जरी आव्हान करत असतील तर हा चित्रपट आता त्यांचा राहिला नसून हा चित्रपट समाजाचा झालेला आहे आणि समाजाने एक ठरवलेलं आहे की हा चित्रपट आम्हाला सुपरहिट करायचा आहे. ज्याप्रमाणे आम्ही एक आव्हान करतो या माध्यमातून, ज्याप्रमाणे आपण फोनवरती हॅलो बोलतो त्याऐवजी आता आपल्या भीमसैनिकांनी जय भीम पॅन्थर बोललं पाहिजे, जेणेकरून आपला जो संघर्ष आहे तो आपण आपल्या समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि मी विनंती करतो की जय भीम पॅन्थर बोला आजपासून. जोपर्यंत चित्रपट हा सुपरहिट होत नाही, जोपर्यंत घराघरात पोहोचत नाही, तर भीमसैनिकांना मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, ज्याचाही फोन येईल त्याला अगोदर जय भीम पॅन्थर बोला, म्हणजे त्याला ह्या चित्रपटाची माहिती होईल आणि हा चित्रपट नक्कीच सुपरहिट होणार आहे. आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या चित्रपटाचा आम्ही प्रचार तर करणारच आहोत, परंतु आपल्या भावाच्या पाठीमागं, आपल्या समाजाच्या पाठीमागं आपलंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपल्या कमाईचा 20वा हिस्सा हा समाजासाठी दिला पाहिजे. त्याच अनुषंगाने आम्ही येणाऱ्या 16 तारखेला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून हा चित्रपट मोफत एक शो पहिला बुकिंग केलेला आहे मी, परंतु दुसराही शो गाडेसाहेब आम्ही तो बुकिंग करू. महिलांसाठी विशेष शोचं आयोजन रेश्मा खान यांच्या माध्यमातून, लखन असेल, दीपक सैदराव असेल, आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ह्या चित्रपटाचा प्रचार आणि कृतीतून आम्ही हा चित्रपट आमचा मानलेला आहे आणि तो कृतीतून आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.